Good afternoon, students. You are attending Industrial Hydraulics and Pneumatics lecture. In last lecture, we covered general layout of hydraulic system, advantages and limitations of hydraulic system, as well as applications of hydraulic system. In hydraulic system, working medium is a oil. In this lecture, you are going to study. In this lecture, you are going to study general layout of pneumatic system. Hydraulic and pneumatic both are fluid power systems. Here I am going to share my screen. My screen is shared. Here this screen shows two diagrams. ओके, स्क्रीन दिसते. माईक जे आहेत अनम्यूट करा आणि मला सांगा स्क्रीन दिसते का तुम्हाला. हो सर दिसतं. तर स्क्रीनवरती एक डायग्राम आहे, दॅट इज द जनरल लेआउट ऑफ न्यूमॅटिक सिस्टम. ओके, सो दिस इज द ओके बोथ डायग्राम शोज अ जनरल लेआउट. डिफरन्स एवढाच आहे की ब्लॉक डायग्राम आहे आणि ही विथ सिम्बॉल आहे. ओके, दोनही जनरल लेआउट आहे. दिस इज जनरल लेआउट विथ ब्लॉक डायग्राम and this is general layout with symbols. Okay, let's see the different components of pneumatic system. Before studying the general layout, you must know what is the working medium of this pneumatic system. Pneumatic system मध्ये working medium कुठलं असतं? ऑइल असतं की compressed air? compressed air. Very good. In pneumatic system, working medium is a compressed air. आता compressed air जी आहे, ओके, आता कॉम्प्रेस्ड एअर जी एअर जी आहे तिला कॉम्प्रेस करण्याचं काम कॉम्प्रेसर करतं. आणि वेअर दॅट एअर इज अवेलेबल फ्रीली इन ॲटमॉस्फिअर. एअर ही फ्रीली ॲटमॉस्फिअरमध्ये अवेलेबल आहे, तिला कुठेही स्टोअर करण्याची गरज नाही. त्यामुळे न्यूमॅटिक सिस्टीममध्ये रिझर्वायर इज अब्सेंट. हायड्रोलिक सिस्टीममध्ये ते खाली रिझर्वायर असतो इन ऑर्डर टू स्टोअर ऑइल, बट इन न्यूमॅटिक सिस्टीम रिझर्वायर इज अब्सेंट. ओके, तर हा एक डिफरन्सचा पॉईंट आहे. इन हायड्रोलिक रिझर्वायर इज प्रेझेंट, इन न्यूमॅटिक रिझर्वायर इज अब्सेंट. आता ॲटमॉस्फिअरची जी एअर आहे ती कॉम्प्रेस करण्याचं काम कॉम्प्रेसर करतात. दिस इज द सिम्बॉल ऑफ कॉम्प्रेसर. एक सर्कल ड्रॉ करायचं आहे, त्याला एक सक्शन लाईन दाखवायची आहे, एक डिलिव्हरी लाईन दाखवायची आहे आणि सर्कलच्या मध्ये एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. हा जो ट्रायंगल आहे तो एमटी दाखवायचा आहे. ओके, तर हा ट्रायंगल कसा दाखवलेला आहे आपण एमटी. कॉम्प्रेसर आणि पंप याच्या सिम्बॉलमध्ये काय डिफरन्स आहे? फक्त ह्या ट्रायंगलचा डिफरन्स आहे. पंपमध्ये हा ट्रायंगल कम्प्लिटली फिल्ड असतो आणि कॉम्प्रेसरमध्ये हा जो ट्रायंगल आहे हा एमटी असतो. कारण काय आहे की एअर जी आहे कशी आहे, ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे हा सिम्बॉल कसा दाखवतो आपण, एमटी दाखवतो. तर पंप, ओके, एक्झाममध्ये तुम्हाला सिम्बॉल्स ड्रॉ करायला सांगतात. ड्रॉ सिम्बॉल ऑफ पंप. जर तुम्ही सर्कल ड्रॉ केलं, सक्शन लाईन ड्रॉ केली, डिलिव्हरी लाईन ड्रॉ केली, एक ट्रायंगल ड्रॉ केला, परंतु तो ट्रायंगल तुम्ही एमटी जर ठेवला तर तो कॉम्प्रेसरचा सिम्बॉल होतो, तुम्हाला त्या तिथे 0 मार्क मिळतो. त्यामुळे सिम्बॉलमधले जे डिफरन्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा दिस कॉम्प्रेसर इज कपल्ड विथ द इलेक्ट्रिक मोटर. एक सर्कल ड्रॉ करायचं, त्याच्यामध्ये एम लिहायचं आहे, तर ती आहे इलेक्ट्रिक मोटर. ओके, सो दिस इलेक्ट्रिक मोटर इज कपल्ड विथ पंप. त्यानंतर नेक्स्ट कंपोनंट आहे एअर ड्रायर. एअर ड्रायरचं फंक्शन आहे टू रिमूव्ह मॉइश्चर फ्रॉम एअर. कारण आपण जी एअर आहे ती ॲटमॉस्फिअरकडनं घेतो, त्या एअरमध्ये मॉइश्चर असू शकतं. ते मॉइश्चर जर ॲज इट इज सिस्टीममध्ये पास झालं तर सिस्टीमचे जे मेटलचे कंपाऊंड्स आहेत त्याचं रस्टिंग होऊ शकतं आणि त्याचं लाईफ जे आहे ते कमी होऊ शकतं. सो वी नीड टू अवॉइड दिस. सो फॉर दॅट पर्पज हिअर द एअर ड्रायर इज प्रोव्हाइडेड. इट रिमूव्ह मॉइश्चर फ्रॉम एअर. आणि मग नेक्स्ट कंपोनंट आहे एअर रिसिव्हर. कॉम्प्रेसरने कॉम्प्रेस केलेली जी एअर आहे ती या एअर रिसिव्हरमध्ये स्टोअर केली जाते. अँड ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड वी कॅन यूज दिस एअर. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही इथली एअर यूज करू शकता. प्रत्येक वेळेस कॉम्प्रेसर सुरू करण्याची गरज नाही. एअर रिसिव्हर जर फुल असेल तर कॉम्प्रेसर सुरू करण्याची गरज नाही. म्हणजे काय आहे की प्रत्येक वेळेस
इलेक्ट्रिसिटी न्यूमॅटिक सिस्टीम यूज करण्यासाठी प्रत्येक वेळेस इलेक्ट्रिसिटी पाहिजेच असं नाही. ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी अवेलेबल असेल, पॉवर अवेलेबल असेल, त्यावेळेस कॉम्प्रेसर चालू करा, एअर टँक जो आहे तो भरून घ्या आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तो यूज करा. हायड्रोलिक सिस्टीममध्ये तसं होत नाही. हायड्रोलिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी ऑलवेज इलेक्ट्रिसिटीची गरज असते, कारण इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर पंप चालू होणार नाही आणि पंप जर चालू झाला नाही तर सिस्टीममधनं ऑइल फिरणार नाही आणि सिस्टीम ऑपरेट होणार नाही. तसं इथे नाही. इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर ह्या इथली जी एअर टँकमधली जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ती तुम्ही वापरू शकता आणि ही जी सिस्टीम आहे ती वर्क करेल. तर हा एक डिफरन्स आहे. ओके, एअर जर टँक आहे त्याच्यानंतर FRL युनिट कनेक्ट असतं. तुम्हाला कुठला कंपाऊंड कशानंतर कनेक्ट आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला हे कनेक्शन स्वतः करायचे असतं. एअर टँक नंतर काय आहे? FRL युनिट. FRL युनिट, F म्हणजे फिल्टर, R मीन्स रेग्युलेटर and L मीन्स lubricator. This unit is also called as air preparation unit. कारण इथे एअर प्रिपेअर केली जाते फॉर यूज. फर्स्ट आता दिस इज अ सिम्बॉल ऑफ, आता इथे बघा इथं सिम्बॉल्स दाखवलेले आहेत. तर हा जो सिम्बॉल आहे तो एअर ड्रायरचा सिम्बॉल आहे, इनलेट आउटलेट. त्यानंतर हा जो सिम्बॉल आहे तो एअर टँकचा सिम्बॉल आहे आणि हा FRL युनिटचा सिम्बॉल आहे. एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे, त्याच्यामुळे डॉटेड लाईन ड्रॉ करायची आहे. डॉटेड लाईन म्हणजे फिल्टर. त्यानंतर हे सर्कल आणि ॲरो म्हणजे रेग्युलेटर आणि हा स्मॉल डॅश म्हणजे लुब्रिकेटर. कॉम्प्रेस्ड एअर सगळ्यात अगोदर फिल्टरमध्ये येणार आहे. तिथे एअरमध्ये जे काही फॉरेन पार्टिकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल डस्ट, ते ट्रॅप होणार आहे. त्यानंतर प्युअर एअर रेग्युलेटरमध्ये पाठवली जाणार आहे. एअर रेग्युलेट्स द प्रेशर ऑफ दिस रेग्युलेटर रेग्युलेट्स द प्रेशर ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. रेग्युलेटर काय करतं? एअरचा प्रेशर जो आहे तो रिड्यूस करतं टू ऑपरेटिंग प्रेशर. आता तुमचा हा जो सिलेंडर आहे हा ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला 5 बार प्रेशर लागतोय आणि एअर टँकमध्ये जे काही एअर बाहेर आलेली आहे तिचा प्रेशर आहे 10 बार. तुम्हाला पाहिजे 5 बार. तर रेग्युलेटरमध्ये 5 बार प्रेशर सेट करा. 10 बारची एअर जी आहे या रेग्युलेटरमध्ये येईल. रेग्युलेटर त्याला प्रेशर जो आहे तो रिड्यूस करेल अप टू 5 बार. जेवढा प्रेशर तुम्ही ते सेट केलेला आहे तेवढा प्रेशरपर्यंत ते रिड्यूस करेल. आणि नंतर जी एअर आहे ती लुब्रिकेटरला पाठवली जाईल. लुब्रिकेटर जे आहे इट स्प्रेस ऑइल ड्रॉपलेट्स विदिन द एअर स्ट्रीम. लुब्रिकेटर काही ऑइलचे ड्रॉपलेट्स ते एअर स्ट्रीममध्ये स्प्रे करेल आणि ते जे ऑइल आहे ते एअर बरोबर सगळ्या कॉम्पोनंट्समध्ये काय होईल? कॅरी केलं जाईल, एअर बरोबर कॅरी केलं जाईल. तर त्यामुळे काय होईल? ते वेगवेगळे जे पार्ट्स आहेत ते लुब्रिकेट केले जातील. हा जो कॉम्पोनंट आहे FRL युनिट हा हायड्रोलिक सिस्टीममध्ये नाही. हा एक डिफरन्सचा पॉईंट आहे. FRL युनिट इज absent in hydraulics. FRL unit is present in pneumatics. लुब्रिकेटरची गरज हायड्रोलिकमध्ये नाही, कारण ऑइल इट सेल्फ ॲज अ लुब्रिकंट. परंतु एअरमध्ये लुब्रिसिटी प्रॉपर्टी नसल्या कारणानं आपल्याला इथे लुब्रिकेटर वापरावा लागतो. आफ्टर दिस FRL युनिट डायरेक्शन कंट्रोल वॉल इज कनेक्टेड. 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल. दिस 4 means 4 ports and 2 means 2 positions. हे बघा, दिस इज द सिम्बॉल ऑफ 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल. 4 ports, दिस P, A, B and this T. T च्या ऐवजी इथे आपण E लिहू शकतो. E means exhaust port. This P port is called as a pressure port. पोर्टचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. P port is called as a pressure port because it is connected to the pressure producing device, that is compressor. A and B ports are called as actuator ports or cylinder ports because these are connected to actuator. And this E port is called as exhaust port because from this port air is exhausted to atmosphere. तर 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. याचं फंक्शन तुम्हाला माहित आहे. इट इज यूज टू कंट्रोल द डायरेक्शन ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. त्यानंतर आहे फ्लो कंट्रोल वॉल. ओके, द फंक्शन ऑफ दिस इज सिम्बॉल ऑफ फ्लो कंट्रोल वॉल. दिस इज फ्लो कंट्रोल वॉल विथ चेक वॉल. हा फ्लो कंट्रोल वॉल आहे आणि त्याच्याबरोबर हा काय आहे? चेक वॉल. चेक वॉल मीन्स वॉट? नॉन रिटर्न वॉल, की जो एकाच डायरेक्शनने फ्लो अलाउ करतो. तर ह्या केसमध्ये हा जो चेक वॉल आहे तो फक्त खालच्या डायरेक्शनने फ्लो अलाउ करतो, वरच्या डायरेक्शनने फ्लो अलाउ करत नाही. तर फ्लो कंट्रोल वॉलचं फंक्शन काय आहे? इट इज यूज टू कंट्रोल फ्लो रेट ऑफ फ्लुइड. फ्लो रेट का कंट्रोल करायचा? इन ऑर्डर टू कंट्रोल द डायरेक्शन ऑफ ॲक्च्युएटर. in order to control the speed of actuator, because speed of actuator is directly proportional to flow rate. फ्लो रेट जर वाढवलं त्याचा स्पीड वाढतो, फ्लो रेट जर कमी केलं त्याचा स्पीड काय होतो? कमी होतो. म्हणजे ॲक्च्युएटरचा जो स्पीड आहे तुम्ही ह्या फ्लो कंट्रोल वॉलकडनं कंट्रोल करू शकता.
कारण ॲक्च्युएटरचा स्पीड हा कशावरती डिपेंड आहे, फ्लो रेटवरती डिपेंड आहे. आणि रिलेशन कसं आहे, डायरेक्टली proportional. Speed is directly proportional to flow rate. If flow rate is more, speed is more. Flow rate is less, speed is less. त्यानंतर लास्ट जो कंपाऊंड आहे, सगळ्यात शेवटचा जो कंपाऊंड आहे तो आहे ॲक्च्युएटर. ॲक्च्युएटर जो आहे बघा, ॲक्च्युएटरचे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर इथे हा सिलेंडर आहे, जे लिनियर ज्याच्यामध्ये मोशन असतं ज्या ॲक्च्युएटरमध्ये त्याला सिलेंडर्स म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये रोटरी मोशन असतं त्याला मोटर्स म्हणतात. तर हा इथे डबल ॲक्टिंग सिलेंडर आहे. डबल ॲक्टिंग सिलेंडर कसा ओळखायचं, की ज्याला 2 पोर्ट आहेत त्याला डबल ॲक्टिंग सिलेंडर म्हणतात. सिलेंडरचे वेगवेगळे प्रकार आहेत. डबल ॲक्टिंग सिलेंडर आहे, सिंगल ॲक्टिंग सिलेंडर आहे, टँडम सिलेंडर आहे, टेलेस्कोपिक सिलेंडर आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. इथे एक सॅम्पल म्हणून त्यांनी कुठला दाखवलेला आहे, डबल ॲक्टिंग सिलेंडर दाखवलेला आहे. ही त्याची पिस्टन साईड आहे आणि ही पिस्टन रॉड साईड आहे. पिस्टन साईडला जो पोर्ट असतो त्याला आपण ए पोर्ट म्हणतो, आणि पिस्टन रॉड साईडला जो पोर्ट असतो त्याला आपण बी पोर्ट म्हणतो. हे ॲक्च्युएटरचं फंक्शन काय आहे, की ॲक्च्युअल काम करण्याचं फंक्शन आहे. ओके, ॲक्च्युएटर ॲक्च्युअली काम करतं, म्हणजे जे काही काम असेल, म्हणजे लोड लिफ्ट करायचा असेल, लोड खाली आणायचा असेल, लोड पुश करायचा असेल, लोड पुल करायचा असेल, व्हॉटएव्हर, अशा प्रकारे इथे. आणि इथे शेवटचा हा जो कंपाऊंड आहे त्याला मफलर म्हणतात, किंवा त्याला ऑब्लिक सायलेन्सर पण आपण म्हणू शकतो. जेव्हा एअर जी आहे ती बाहेर पडते तेव्हा इट क्रिएट्स नॉईज. बाईकच्या सायलेन्सरमधनं एअर बाहेर पडत असते, एक्झॉस्ट होत असते. तिथे जर आपण सायलेन्सर काढला तर खूप मोठा आवाज होतो, म्हणजे नॉईज पोल्युशन होईल. तर सायलेन्सरचं फंक्शन काय आहे, टू डॅम्प नॉईज. नॉईज कमी करणे हे सायलेन्सरचं फंक्शन आहे. इथे सायलेन्सर आपल्याला कनेक्ट करावा लागतो. तर अशा प्रकारे हे डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचे सिम्बॉल पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, एक्झामला हे विचारतात. आता ह्या केसमध्ये याचं फंक्शन थोडक्यात आपण बघू. तुम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रिक मोटर स्टार्ट कराल त्यावेळेस इलेक्ट्रिक मोटर कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी, आणि हा शाफ्ट रोटेट व्हायला सुरुवात होईल. ती मेकॅनिकल एनर्जी ह्या कॉम्प्रेसरला प्रोव्हाइड केली जाईल. कॉम्प्रेसर कन्व्हर्ट दॅट मेकॅनिकल एनर्जी इंटू प्रेशर एनर्जी. कॉम्प्रेसर सुरू झाल्यानंतर इट सक्स एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर, कॉम्प्रेस इट. ओके, म्हणजे कॉम्प्रेसरचं फंक्शन काय आहे, की तो मेकॅनिकल एनर्जीचं प्रेशर एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतो, म्हणजे तो एअरला काय करतो, कॉम्प्रेस करतो. ती कॉम्प्रेस्ड एअर ह्या एअर ड्रायरमध्ये पाठवली जाईल. तिच्यामधनं काही मॉइश्चर असेल तर ते बाहेर काढून घेतलं जाईल, आणि अशी ड्राय एअर ह्या एअर रिसिव्हरमध्ये साठवली जाईल. जेव्हा गरज असेल त्यावेळेस कॉम्प्रेस्ड एअर ह्या एअर रिसिव्हरमधनं FR युनिटमध्ये येईल. ती अगोदर फिल्टर होईल, त्यानंतर तिचं प्रेशर रेग्युलेट केलं जाईल. त्यानंतर तिच्यामध्ये ती जी एअर आहे ती लुब्रिकेट केली जाईल, म्हणजे तिच्यामध्ये काही ऑइलचे ड्रॉपलेट सोडले जातील. आणि अशी जी प्रिपेअर झालेली जी एअर आहे ती इथे ह्या डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या पी पोर्टला येईल. हा पी पोर्ट जो आहे तो एला कनेक्ट आहे. ह्या डायरेक्शन्स खूप महत्त्वाच्या आहेत. ही जी ॲरो आहे तो काय इंडिकेट करतो, डायरेक्शन ऑफ फ्लुइड फ्लोची डायरेक्शन तो इंडिकेट करतो. ह्या केसमध्ये ॲरो जो आहे तो पी कडून ए कडे जातोय, म्हणजे इथे एअरचा फ्लो पी टू ए पॉसिबल आहे, ए टू पी पॉसिबल नाही. सो हिअर द कॉम्प्रेस्ड एअर फ्लोज फ्रॉम पी टू ए, ओके, अँड इट रीच ॲट दी जंक्शन. आता कॉम्प्रेस्ड एअर कुठे आलेली आहे, ह्या जंक्शनला आलेली आहे, या फ्लो कंट्रोल वॉलच्या जंक्शनला आलेली आहे. आता दोन त्याला पाथ आहेत, एक तर फ्लो कंट्रोल वॉल थ्रू ॲक्च्युएटरला जायचं, किंवा ह्या चेक वॉल थ्रू ॲक्च्युएटरला जायचं. परंतु ह्या केसमध्ये हा जो चेक वॉल आहे तो फक्त खालच्या डायरेक्शनने फ्लो अलाउ करतो, तो वरच्या डायरेक्शनने फ्लो अलाउ करत नाही. त्यामुळे एअर ती चेक वॉलमधनं जाऊ शकत नाही. ती कशामधनं पास होते, ह्या फ्लो कंट्रोल वॉलमधनं पास होते. एअर फ्लो कंट्रोल वॉलमधनं पास होते म्हणजे तिचा फ्लो रेट तुम्ही कंट्रोल करू शकता. फ्लो कंट्रोल वॉल हा व्हेरिएबल फ्लो कंट्रोल वॉल आहे. हा जो ॲरो आहे तो इंडिकेट करतो दिस इज अ व्हेरिएबल फ्लो कंट्रोल वॉल, म्हणजे तुम्ही इथे जी काही एअर आहे तिचा फ्लो रेट व्हॅरी करू शकता, कमी जास्त करू शकता. जसं पाण्याचा नळ आहे, वॉटर टॅप, जसं तुम्ही वरचा नॉब फिरवल्यानंतर फ्लो रेट कमी जास्त होतो, सेम हा फ्लो कंट्रोल वॉल असतो. तर जी काही एअर आहे तिचा फ्लो रेट कंट्रोल केल्यानंतर ती एअर इथे एंटर होते. आता एअर जी आहे ती कॉम्प्रेस्ड एअर आहे, तिच्यामध्ये प्रेशर एनर्जी आहे. आता ज्यावेळेस ती ॲक्च्युएटरमध्ये एंटर होते तिची प्रेशर एनर्जीचा मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन स्टार्ट होतं. ही जी कॉम्प्रेस्ड एअर आहे तिचा पिस्टन आहे त्याला राईट साईडला पुश करते, म्हणजे हा जो पिस्टन आहे स्लोली राईट साईडला मूव्ह व्हायला सुरुवात होते, म्हणजे फॉरवर्ड स्ट्रोक इथे सुरू होतो. तर ज्यावेळेस फॉरवर्ड स्ट्रोक चालू असतो त्यावेळेस पिस्टन रॉड साईडची जी काही लो प्रेशर एअर असते ती या बी पोर्टमधनं बाहेर पडते. एक लक्षात घ्या, हे दोन जे चेंबर आहेत ते कम्प्लिटली सील्ड आहेत, म्हणजे इथली एअर इकडे जाऊ शकत नाही, इथली एअर इकडे येऊ शकत नाही. तर इथे जी काही लो प्रेशर एअर अगोदरच असते ती बी पोर्टमधनं बाहेर पडते, इथे येते.
DCV ला आल्यानंतर हा बी जो पोर्ट आहे तो ई पोर्टला कनेक्टेड आहे, जी लो प्रेशर एअर बी टू ई फ्लो होते आणि हा जो मफलर आहे त्याच्यामधनं ती बाहेर पडते. ओके, या सायलेन्सरमधनं ती बाहेर पडते. तर या केसमध्ये कुठला स्ट्रोक आहे इथे? फॉरवर्ड स्ट्रोक आहे. तर तुम्हाला जर रिटर्न स्ट्रोक पाहिजे असेल तर तुम्हाला DCVची पोझिशन इथनं चेंज करावी लागेल. फॉरवर्ड स्ट्रोकसाठी ए पोर्ट हा इनलेट आहे, इथनं एअर आतमध्ये येते आणि बी पोर्ट बाहेर आउटलेट आहे, इथनं एअर बाहेर पडते. जर तुम्हाला रिटर्न स्ट्रोक पाहिजे असेल तर फ्लोची डायरेक्शन चेंज करावी लागेल. त्यासाठी डायरेक्शन कंट्रोल वॉल्व ऑपरेट करावा लागेल. पी हा बीला कनेक्ट करावा लागेल आणि ए हा ईला कनेक्ट करावा लागेल. म्हणजे काय होईल की बी जो आहे तो इनलेट होईल आणि ए जो आहे तो आउटलेट होईल आणि फ्लोची ॲक्च्युअलची डायरेक्शन जी आहे ती चेंज होईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे न्यूमॅटिक सिस्टीममध्ये कुठले कुठले कंपाऊंड आहे, त्याचं काय फंक्शन आहे, त्याचं काय लोकेशन आहे, ओके, तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. सिम्बॉल्स पण इथे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आता आपल्याला इथे ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. ओके, लेट्स सी द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ न्यूमॅटिक सिस्टम. स्क्रीन शेअरिंग जर बंद झालं तर मला सांगत जा. कधी कधी स्क्रीन शेअरिंग जे होतं टाइम आउट होतं, मी इकडे बोलत जातो आणि तुम्हाला तिकडे दिसत नाही. असं जर झालं तर मला सांगायचं. ओके, so let's Okay, sir. thank you. Let's see the advantages of pneumatic system. Pneumatic systems are very fast in operation. This is because of very low viscosity of compressed air. हा एक डिफरन्स पॉइंट आहे. हायड्रोलिक systems are slow in operation, but pneumatic systems are very fast in operation. असं का? Because of the low viscosity of compressed air. एअरची विस्कॉसिटी ही ऑइलच्या विस्कॉसिटीपेक्षा कशी असते? कमी असते. विस्कॉसिटी म्हणजे काय? रेजिस्टन्स टू फ्लो. ऑइल फ्लो होण्यासाठी जास्त रेजिस्टन्स लागतो, परंतु एअर फ्लो होण्यासाठी रेजिस्टन्स कमी लागतो. एअर इझिली फ्लो होते. त्या कारणाने ही जी सिस्टीम आहे ती ऑपरेशनमध्ये कशी आहे? फास्ट. नेक्स्ट जो ॲडव्हान्टेज आहे, pneumatic systems can run continuously for longer period. Harder it runs, cooler it works. In any pneumatic system, the continuous free expansion of compressed air causes chilling effect. आता हा जो पॉइंट नोट करायचा आहे. ओके, न्यूमॅटिक सिस्टम रन कंटिन्युअसली फॉर लॉंग पिरियड. म्हणजे खूप जास्त वेळ तुम्ही न्यूमॅटिक सिस्टीम जी आहे ती ऑपरेट करू शकता, तरी ही सिस्टीम जी आहे ती हिट होणार नाही. हायड्रोलिक सिस्टीम जर खूप काळासाठी जर तुम्ही चालू ठेवली तर सिस्टीम काय होते? हिट होते. तर न्यूमॅटिक सिस्टीम हिट का होत नाही? कारण एअर जी आहे ती सिलेंडरमध्ये गेल्यानंतर ती एक्सपांड होते. आपण एअरला कॉम्प्रेस केलेलं असतं, ज्यावेळेस ॲक्च्युएटरमध्ये जाते, सिलेंडरमध्ये जाते, त्यावेळेस ती एक्सपांड होते आणि एअर एक्सपांड झाल्यामुळे तिचा प्रेशर कमी होतो आणि ओके, एअर एक्सपांड झाल्यामुळे तिचा प्रेशर कमी होतो आणि ती एअर जी आहे ती कूल होते. तर तिथे चिलिंग इफेक्ट होतो. एअर ज्यावेळेस एक्सपांड होते त्यावेळेस कुठला इफेक्ट होतो? चिलिंग इफेक्ट आहे. आणि त्या चिलिंग इफेक्टमुळे सिस्टीम ऑलवेज काय ठेवली जाते? कूल ठेवली जाते. त्यामुळे लॉंग टाईमसाठी तुम्ही लॉंगर पिरियडसाठी ही सिस्टीम यूज करू शकता. नेक्स्ट आहे की ही जी सिस्टीम आहे तुम्ही हाय टेम्परेचर ॲप्लिकेशनसाठी यूज करू शकता. जिथे टेम्परेचर खूप जास्त आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये ही सिस्टीम तुम्ही यूज करू शकता. ओके, कारण ही सिस्टीम जी आहे ती हीट होत नाही. त्यानंतर pneumatic systems are better in mines because they do not get spark. आता इथे हे खूप महत्त्वाचं आहे की फायर रिस्क जी आहे ती हायड्रोलिकमध्ये आहे, कारण ऑइल इझिली कॅच फायर. परंतु एअर जे आहे एअर डज नॉट कॅच फायर. तर न्यूमॅटिक सिस्टम्स आर बेटर इन माइन्स जे आहेत, कोल माइन्स, कोळशाच्या ज्या खाणी आहेत तिथे न्यूमॅटिक सिस्टीम वापरली जाते. कारण त्याच्यामध्ये फायर रिस्क नाही. ओके, तसं हायड्रोलिक सिस्टीम जर वापरली, हायड्रोलिक सिस्टीममध्ये फायर रिस्क आहे, एक्सप्लोजनचे चान्सेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, pneumatic systems are clean. तर दिस इज ऑल्सो अ डिफरन्स पॉईंट. हा एक डिफरन्स पॉईंट आहे
की हायड्रोलिक सिस्टीम्स आर डर्टी सिस्टीम्स अँड न्यूमॅटिक सिस्टीम्स आर क्लीन सिस्टीम्स. हायड्रोलिकमध्ये ऑइलचं लिकेज जर झालं तर काय होतं की फ्लोअर जो आहे, मशीन जे आहे ते पूर्ण स्लिपरी होतं. त्यानंतर डस्ट पार्टिकल तिथे येऊन बसतात त्या ऑइलवरती, तर पूर्ण सिस्टीम अशी मेशी आणि डर्टी होते. तशी न्यूमॅटिक सिस्टीम क्लीन आहे. कॉम्प्रेस्ड एअरमुळे सगळी जे काही डस्ट असेल ती कॅरी केली जाते आणि कॉम्प्रेस्ड एअर यूज करून तुम्ही सिस्टीम पण क्लीन करू शकता. ओके, न्यूमॅटिक सिस्टम्स आर एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. न्यूमॅटिक सिस्टम ज्या आहेत त्या कशा आहेत? एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत. ओके, कारण एअर जी आहे ती आपण कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती कुठनं घेतो आपण? हॅलो सर, स्क्रीन दिसत नाही. हां, स्क्रीन शेअरिंग. स्क्रीन शेअरिंग बंद झाली सर. ओके, अगेन आय एम ट्राइंग टू शेअर माय स्क्रीन. ओके, स्क्रीन शेअरिंग सुरू केलेलं आहे. तर न्यूमॅटिक सिस्टम्स आर एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत, कारण आपण जी एअर आहे कुठनं घेतो? आपण ॲटमॉस्फिअरकडनं घेतो आणि परत कुठे पाठवतो? ॲटमॉस्फिअरलाच पाठवतो. ओके, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्यूट होण्याचा कुठलाही याच्यामध्ये काही नाही आहे, इश्यू नाही आहे. ओके, त्यामुळे आपण याला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असंच म्हणतो. रिटर्न लाईन्स आर ॲब्सेंट. याच्यामध्ये रिटर्न लाईन्स नाही आहेत. रिटर्न लाईन्स आर ॲब्सेंट. हायड्रोलिक सिस्टीममध्ये रिटर्न लाईन आहे, कारण ते ऑइल जे आहे आपण परत कुठे पाठवतो? रिझर्वायरला पाठवतो. त्याच्यामध्ये रिटर्न लाईनची गरज आहे. याच्यामध्ये रिटर्न लाईनची गरज नाही, कारण याच्यामध्ये डायरेक्टली सायलेन्सर जोडले आणि सायलेन्सरमधनं जी एअर आहे ती कुठे जाते? ॲटमॉस्फिअरला जाते. ओके, हे पण हा एक डिफरन्स पॉईंट आहे. हायड्रोलिकमध्ये रिटर्न लाईन इज प्रेझेंट, इन केस ऑफ न्यूमॅटिक रिटर्न लाईन्स आर ॲब्सेंट. लिकेज ऑफ कॉम्प्रेस्ड एअर डज नॉट पोज एनी प्रॉब्लेम. ओके, जी कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती लीक जरी झाली तरी काही प्रॉब्लेम होत नाही, फक्त सिस्टीमची इफिशियन्सी कमी जास्त होते. परंतु जर हायड्रोलिक सिस्टीममध्ये ऑइल लीक जर झालं तर फ्लोअर स्लिपरी होतो, सिस्टीम जे आहे ते डर्टी होते, ॲक्सिडेंट होऊ शकतात, फायर रिस्क पण आहे. जर ही सिस्टीम ओव्हरलोड झाली तर ही बंद पडते आणि लोड कमी झाल्यानंतर परत चालू होते. काही सिस्टीम जे आहेत ओव्हरलोड झाल्यानंतर कोलॅप्स होतात, तर तशी केस याच्यामध्ये होत नाही. तर अशा प्रकारे अजून एक ॲडव्हान्टेज आहे की ही सिस्टीम जी आहे ती लाईट इन वेट आहे, याचं वजन जे आहे ते कमी आहे. त्यानंतर आता आपण याचे ओके, लेट्स सी द डिसएडवांटेजेस और लिमिटेशंस ऑफ okay, automatic and safety circuits are possible. Okay, let's see the limitations or disadvantages of this pneumatic system. Force developed by pneumatic system is very less. Force developed by this pneumatic system is very less. ओके, एक डिफरन्स पॉईंट आहे की हायड्रोलिक सिस्टीम जी आहे ती हाय प्रेशर सिस्टीम आहे आणि न्यूमॅटिक सिस्टीम जी आहे ती लो प्रेशर सिस्टीम आहे. हायड्रोलिक सिस्टीम यूज करून आपण 700 बार पर्यंत प्रेशर तयार करू शकतो आणि न्यूमॅटिक सिस्टीम यूज करून फक्त 10 बार एवढाच प्रेशर आपण तयार करू शकतो. हा एक खूप मोठा डिफरन्स आहे. ओके, त्यामुळे याला फोर्स जो काही तयार होतो ह्या सिस्टीममध्ये तो काय खूप कमी आहे. ओके, दिस इज बिकॉज द एअर इज कॉम्प्रेसिबल इन नेचर. हा जो प्रेशर डिफरन्स आहे, म्हणजे हायड्रोलिक जी हाय प्रेशर सिस्टीम आहे, कारण जे ऑइल आहे ते इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे ऑइलला आपल्याला कॉम्प्रेस करता येत नाही. त्यामुळे आपण जेवढा ऑइलवरती लोड वाढवत जाऊ तेवढा ऑइलचा प्रेशर हा वाढत जातो. तसं न्यूमॅटिक जे आहे तर न्यूमॅटिकमध्ये एअर जी आहे ती कॉम्प्रेसिबल आहे. एअर जी आहे इझिली कॉम्प्रेस होते आणि त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो कमी होतो. त्यामुळे त्या एअरमध्ये जास्त प्रेशर तयार होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे एअर इज फ्रीली अवेलेबल इन नेचर. ओके, बट नॉट कॉम्प्रेस्ड एअर. द कॉम्प्रेस्ड एअर इज व्हेरी कॉस्टली. तर हा एक ॲडव्हान्टेज पण होऊ शकतो आणि डिसएडव्हान्टेज पण आहे. एअर इज फ्रीली अवेलेबल इन नेचर. एअर फ्रीली अवेलेबल आहे, म्हणजे इथलं जे वर्किंग मीडियम आहे ते फ्रीली अवेलेबल आहे. असं जरी असलं तरी ॲज इट इज ती ॲटमॉस्फिअरची एअर आपण वापरू शकत नाही, तिला अगोदर आपल्याला कॉम्प्रेस करावं लागतं. आणि कॉम्प्रेस करायला लागणारी जी एनर्जी आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपल्याला लागते कॉम्प्रेसरसाठी. आणि ज्यावेळेस आपण एअर कॉम्प्रेस करत असतो तर वेगवेगळे एनर्जी लॉसेस होतात.
हीट ऑफ कम्प्रेशन असेल, फ्रिक्शनल लॉस असेल, लिकेज लॉसेस असेल, हे खूप सारे लॉसेस होतात. त्यामुळे जी एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी ह्या लॉसेसमध्येच मॅक्सिमम यूज होते, वेस्ट होते थोडक्यात. त्यामुळे जी काही एअर जी आहे ती कॉम्प्रेस करायला लागणारी जी एनर्जी आहे, कॉस्ट आहे, ती जास्त आहे. त्यामुळे जी काही कॉम्प्रेस केलेली एअर आहे ती वेस्ट होऊ न देता आपण यूज केली पाहिजे. लुब्रिकेटर इज रिक्वायर्ड. तर हा एक डिफरन्स पॉईंट आहे की लुब्रिकेटर इज ॲब्सेंट इन हायड्रॉलिक्स, लुब्रिकेटर इज प्रेझेंट इन न्यूमॅटिक्स. लुब्रिकेटरची गरज आहे. कारण ती एअर आहे त्याच्यामध्ये लुब्रिसिटी प्रॉपर्टी नाही, एअरमध्ये लुब्रिकेशनची ॲबिलिटी नाही, त्यामुळे सेपरेट लुब्रिकेटर इथं जोडण्याची गरज आहे. न्यूमॅटिक सिस्टम्स आर नॉइझी. अगोदरच सांगितलेलं आहे की बाईकचा जो सायलेन्सर असतो तो काढून टाकला तर काय होईल की नॉईज पोल्युशन होईल. तर सेम इथं पण आहे की ज्यावेळेस एअर जी आहे ती बाहेर पडत असते सिस्टीममधनं त्यावेळेस नॉईज तयार होतो, आवाज तयार होतो, नॉईज पोल्युशन होतं. तर तसं हायड्रोलिकमध्ये नाही. हायड्रोलिक सिस्टीम ही सायलेंट सिस्टीम आहे, न्यूमॅटिक ही नॉईजी सिस्टीम आहे. त्यामुळे काय करावं लागतं, आपल्याला सायलेन्सर्स याला जोडावे लागतात, हे त्याचं एक लिमिटेशन आहे. तर इथे प्रेसाईज स्पीड कंट्रोल जो आहे तो पॉसिबल आहे. तर ही जी सिस्टीम आहे ती याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की याची जी काही स्पीड आहे तो खूप जास्त असतो. ॲक्च्युएटर स्पीड जो आहे तो खूप जास्त असतो. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ती फास्ट इन ऑपरेशन. ओके. तर एक डिफरन्स पॉईंट आहे की हायड्रॉलिकमध्ये जे मोशन असतं, ॲक्च्युएटर जे काही मोशन असतं, म्हणजे पिस्टनचं जे काही मोशन असतं ते स्मूथ असतं. ते कसं असतं, स्मूथ. तसे न्यूमॅटिकमध्ये जे काही पिस्टनचं जे काही मोशन असतं ते फास्ट असतं. इट्स मोशन इज फास्ट अँड जर्की, म्हणजे स्मूथ नसतं. ओके. तर इथे जे काही पिस्टनचं मोशन आहे ते स्मूथ नसल्या कारणाने प्रेसाईज स्पीड कंट्रोल इज नॉट पॉसिबल. स्पीड जो असतो पिस्टनचा तो खूप फास्ट असतो, खूप फास्ट. म्हणजे तुम्ही डायरेक्शन कंट्रोलवरचा जो लेबर आहे तो शिफ्ट केल्यानंतर आपल्याकडे सिलेंडरकडे बघेपर्यंतच त्याचा जो आहे तो फॉरवर्ड स्ट्रोक कंप्लीट झालेला असतो. त्यामुळे त्याचा स्पीड कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट आहे. ओके. स्पीड करणं, प्रेसाईज स्पीड कंट्रोल जो आहे तो पाहिजे तेवढा स्पीड आपल्याला मिळू शकत नाही, त्याच्यामध्ये जेवढा स्पीड पाहिजे तेवढा मिळू शकत नाही. आणि असं असल्या कारणानं ही न्यूमॅटिक सिस्टीम जी आहे ते प्रेसिजन कामासाठी वापरली जात नाही. म्हणजे शेपर मशीन असेल तिथे तुम्हाला काय करायचं आहे की टूलने मेटल कट करायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड कंट्रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर कटिंग स्पीड जो आहे तो मेंटेन करावा लागतो. जर कटिंग स्पीड मेंटेन झाला नाही तर काय होईल, एक तर टूल तुमचं तुटेल किंवा वर्कपीस तुमचा तुटेल. त्या अशा ठिकाणी न्यूमॅटिक सिस्टीम वापर केली जात नाही का, त्याच्यामुळे प्रेसाईज स्पीड कंट्रोल पॉसिबल नाही. त्या टूलचा स्पीडच तुम्ही कंट्रोल करू शकणार नाही. स्पीड जर कंट्रोल करू शकणार नाही तर कटिंग प्रॉपरली होणार नाही, डॅमेज होऊ शकतं. तर प्रेसाईज स्पीड कंट्रोल पॉसिबल नसल्या कारणाने हा प्रेसाईज कामासाठी वापरला जात नाही. तर अशा प्रकारचे इथे जे लिमिटेशन्स आहेत न्यूमॅटिक सिस्टीमचे. ओके. सो लाईकवाईज आपण जनरल लेआउट बघितलेला आहे आणि लिमिटेशन्स आणि ओके ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स बघितलेले आहेत.